नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता गावी निघलोय आणि गावी जातोय हे मी माझ्या आईबाबांना काल काय सांगितलेलं नाहीये. तर त्यांनी मला विचारलं होतं की तू येतोय की नाही हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्यासाठी. तर मी नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं सुट्टीच नाही मिळाली मला. तर आता मी त्यांना सरप्राईज द्यायला जाणार आहे. पण त्यापूर्वी आता आपल्याला 5 घंटे हावर्स कंप्लीट करायचे कंपनीमध्ये वर्किंग करून आणि त्यानंतर गावी जायचंय. तर त्यासाठी आता कंपनीत मी निघालोय. माझा पूर्ण सेटअप बघा, हेल्मेट आहे, एक बॅग आहे आणि ही चांगलेली बॅग, अशा 3 बॅगी मी घेऊन निघालोय. बघा माझ्या पाठीमागून आहे ना आमच्या कंपनीची बस येते बरं का. या बसमध्ये मी येत असतो, रेड कलरची बस. मी आता थांबलोय. जायचं म्हणजे एकदम पॅक होऊन जावं लागतं. धूळ, खडे, ट्रॅफिक या सर्व गोष्टींचा सामना करत जावं लागतं. त्यामुळे पूर्ण सेटअप असणं गरजेचं आहे. सेटअप नसेल तर तुम्ही धुळीनं त्रस्त होऊन जाताल बरं. कारण रोडला जी धूळ पडलेली असते ती शेजारून वाहनं गेली ना तर त्याची सगळी माती उडते आणि डोळ्यात जाते. त्यामुळे असा पूर्ण सेटअप आणि हेल्मेट हे खूप सक्तीचं आहे, म्हणजे आपली सेफ्टीसाठी. मित्रांनो, मी गावी जातोय आणि मी सध्या आता पाबळ गावापासून 2-3 किलोमीटर शिरूर रस्त्याला आहे. किती भयंकर उन्हाळा इकडे जाणवतो ना. तर मित्रांनो, अशा उन्हामध्ये आपण निघलोय गावी. खतरनाक ऊन आहे आणि आमची उष्णता जाणवत आहे गाडीवरती. अगोदर गाडी पण तापते, रस्ता पण तापलाय ना, पण तापतोय. तर मी सध्या पोचलोय बरं का मलठण गावापर्यंत. मधून आल्यानंतर त्यावेळेस राजगुरुनगरपासून निघतो आपण, त्यावेळेस मध्ये पाबळ लागतं. पाबळवरून मग मलठणला आलो आणि आता मलठणवरून शिरूर फक्त 16 किलोमीटर बाकी. तर मला इथे एवढं म्हणजे राजगुरुनगरपासून निघाल्यानंतर म्हणजे पाबळपासून थोडक्यात तर आता कुठेतरी हिरवगार शेत दिसायला लागलंय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इकडं पाण्याचा थोडासा जास्त प्रमाणात पाणी आहे म्हणून हे शेत हिरवेगार आहे. तर फायनली आपण नगर रोडला लागलोय आणि नगर रोडला लागल्यानंतर असं जाणवलं आता की खूप गरम झालंय, वातावरण खूप गरम आहे, आपलं शरीर देखील गरम झालंय, गाडी गरम झाली. तर गाडी थंड होऊ देऊ आणि आपण पण थंड होऊया. त्यासाठी मी एका छोट्याशा रसवंतीवर थांबलोय. मस्त असा थंडगार रस घेऊ आणि मग पुढील प्रवास सुरू करू. थँक्यू. नाही काय अडचण नाही, काय अडचण. थँक्यू. खूप इतकं गरम होतंय ना, भयंकर. मी कंपनीतून निघाल्यानंतर लिटरली मला असं वाटत होतं की 10 किलोमीटर गेलोय तर कुठेतरी थांबून घ्यावा. इतकी भयंकर उष्णता. त्यामुळे मी कुठेच थांबलो नाही मध्ये, कारण मला कुठे असं थंडगार रस प्यायचा होता. त्यामुळे मी डायरेक्ट शिरूरमधून बाहेर पडल्यानंतर असं थंडगार रस पिलो. तर आपण पोहोचलोय आपल्या गावापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती. आता घरी जाऊन मस्त सरप्राईज देतो. खूप जबरदस्त वेगामध्ये मी पोहोचलोय घरी. आता हे विद्यापीठचं क्षेत्र आहे बरं का. आमच्या तिकडे राहुरी कृषी विद्यापीठ आहे, ते हे सगळं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये कुठे आंब्याची झाडं आहे, कुठे पेरूची झाडं आहे, कुठे फुलांची झाडं आहे, असे वेगवेगळे झाडं आहे. तर आता थोडासा गॅप घेऊया म्हटलं आणि मग आता जाऊया घरी फायनली. तर आपण पोहोचलो बाबा घरी. घरच्यांना कल्पनाच नव्हती मी येणार होतो. खूप आनंद झाला त्यांना मी बघ. कोण मालत होतं तुला? असं मालत असते होय कोणाला? आमच्याकडे हेच थंड पाण्याचं फ्रीज बरं का. या माठातलं पाणी जर पिलं ना आपल्या फ्रीजपेक्षाही थंड होऊन जातं काय. आणि एकदम हे कसं मातीचं बनवलेलं असतं ना, त्यामुळे मस्त थंड पाणी पिऊया. आता कुठून एक मिनिट.
बॉल इथे ठेवलं होतं ना तुला लपून. तिथं नाही, इकडे ठेवलाय तुला लपून. किती बॉल आहे लवली? लवली बॉल कुठून आणला? आणि इकडं कोणता ठेवला? प्लॅस्टिकचा. 2 आहे का तुझ्याकडे? कोणी घेतले तुला बॉल? 2 चेंडू कोणी घेतले? ठेवून दे आता. लवली बॉल कुठे ठेवला? आणि इकडे प्लॅस्टिक. देतून दोन्ही पण एका ठिकाणी. अंड्याची पोळी आणि भाकर का? हा चालेल. मला वाटलं चिकन वगैरे असतं का? नाही करत का आता? पहिले करत होतं ना पण. बरं ठीक. भाजीचं पीठ कशासाठी भाजीचं? भाजी ती काय कशाची करणार आहे? मटणाला घालते भाजी. ओके. अगं मीच आहे, हे बघ दिसतोय का? हे बघ चेहऱ्यावरती टॉर्च लावली आहे ना, दिसलं ना आता? एवढं लांबून दिसतं का? मग मुरमुरे कसं सांगितले खरंच गणू आहे का? तुला दिसतं का मी अंधारात? आहे का? बर, ओळखलं. अशी पोळी मस्त बनवते. आता अंड्याची पोळी खाणार मी मस्त. 3 अंड्याची चांगली मोठी होईल. लय दिवसाची चुलीवरची मला अंड्याची पोळी खायची होती. लास्ट वेळेस आलो त्यावेळेस खाल्ली होती. आता शहरात नाही मिळत बाबा सगळं काही. बाई जबरदस्त. तू आयती मिरची टाकली ना? ठेचून होती ना? लाल ठेचा का? हिरव्या आयती मिरची पण घातली ना कापून, ती पण लय छान लागते खायला. तर मित्रांनो, आता अंड्याची पोळी बनवली आहे, मस्त अंड्याची पोळी खातो. आणि हा ब्लॉग आपला इथे संपूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 2 दिवस आता गावाकडले ब्लॉग्स असणारी तर पूर्ण पहा.